कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला निघायचं। तू एकाच लढाईत माझ्या बरोबर आहेस ग, पण मी दोन दोन फ्रंट्सवर लढतो। एक इथे ऑफिस मध्ये आणि दुसरं घरी। ही ऑफिस मधली लढाई अशी चुटकी सरशी आपण जिंकू, घरी मला एक बॉम्ब टाकायचा आहे। म्हणजे कसं दोन्हीकडे आपलंच वर्चस्व असेल। ओके देन गो अहेड। केदार काका काय सुनबाई, लाडक्या सासऱ्याच्या स्वागताची तयारी वगैरे झाली की नाही? सासऱ्यावर उधळायला फुलं, औक्षणाला ताट सगळं तयार ठेव। नाही तू स्वप्न बघत असतील ना, तुझा लाडका सासरा परत येणार वगैरे, आणि मग पुन्हा एकदा आपलं घर जोडलं जाणार, हो ना? पण मी तुला आधीच सांगितलं होतं, तू घर जोडायचा प्रयत्न कर, मी ते उद्ध्वस्त करेन। तू पुन्हा जोडायचा प्रयत्न कर, मी पुन्हा उद्ध्वस्त करेन। आत्ताच ऐकून ठेव, एक दिवस ह्या घराची मी अशी अवस्था करीन की हे तुझं सो कॉल घर पुन्हा उभंच राहणार नाही। हे बघा काका, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी पण तुला पहिल्यांदाच सांगतोय, नीट लक्ष देऊ नये। शेखरची वाट बघू नकोस। अगं म्हणजे सगळं मी तुला का सांगतोय, तू इतकी त्याच्या स्वागताची वगैरे तयारी केली आहेस तर तुझी मेहनत फुकट जाऊ नये म्हणून सांगतोय। शेखर घरी परत येणार नाही, म्हणजे हल्ली ऍक्सिडेंट्स खूप वाढलेत ना, म्हणून सांगतोय। काका बाबांपासून लांब राहायचं। बाबांना जर का काही झालं ना? नाही 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 सुनबाई, तू एकदम घाबरून जाऊ नकोस। अगं तू परत येणार नाही म्हणजे येणारच नाही असं नाही, तू घरी परत येणार ना। तोंडात तुळस, नाकात कापूस, प्रेत म्हणून येणार। फक्त राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, तुझ्या लाडक्या सासऱ्याचं आणि त्या रुपाली म्हात्रेचं गोंडस बाळ तन्मय। अगं आपला तन्मय तो उगाच जीव गमावणार। माझ्याशी पंगा घेते, चल। नेत्रा, हे सगळं असंच अर्धवट सोडून कुठे गेले नेत्रा? नेत्रा, 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 काही प्रॉब्लेम झाला नाहीये ना? नेत्रा, नेत्रा, रिक्षा, 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 रिक्षा। कुठं जायचं? एअरपोर्ट रोडला जायचं, एअरपोर्ट रोड। दादा थोडं लवकर चला।
ईशा, आईला पाहिलंस का? नाही आजी. रीमा, तू पाहिलंस का ग? अभ्यास करतेस? हो. तुला नाही करायचा अभ्यास? आजी जर झाला कधीच करू. बर, तू पूर्ण कर ना. नेत्रा, नेत्रा, भाऊ प्लीज थोडं लवकर चला. हो हो. पुन्हा फोन करते. मी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड केली होती जिथे देशाविदेशातल्या कन्स्ट्रक्शन कंपनीज आल्या होत्या. तिथे मला एक गोष्ट लक्षात आली की इफ वी वॉन्ट टू स्टँड इंटरनॅशनली तर आपल्याला कोर आयडियाजवरती जास्त काम करावं लागतं. म्हणजे प्रोजेक्ट डिझाईन करताना तो असा करायचा की त्याची कोर आयडिया युनिक असेल. टीम, आपल्याला नवीन आयडियाज हव्यात. खरेखर एक टीम तयार करा जी फक्त या नवीन आयडियाजवरती काम करेल. मग सर आपण तन्मय सरांना लीडर करूया. ओके. हां, आणि केदार काका सुद्धा गाईड करेल त्यांना. एक्सलंट आयडिया सर. म्हणजे मग तन्मय सर आणि केदार सर हे दोघे जण ही टीम लीड करू शकतात. येस. भाऊ प्लीज थोडं लवकर. हा. जा, जाधवशी बोलून घे. बघू ना त्याच्यावर काय जादू करतेस ते. ओके सर. हा, आणि नंतर ही बातमी अद्वैतला दे. बघ अद्वैत तुझ्यावर किती खुश होतो. हो. तोपर्यंत माझं दुसरं एक काम आहे ते मी संपवतो. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. सांग कधी कळणार तुला भाव माझा मनातला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.